माहूरच्या श्री रेणुका देवी मंदिरातून समोर आली आहे प्रामाणिकपणाची प्रेरणादायी घटना। दर्शनासाठी आलेल्या भाविकाची तब्बल 3,30,000 रुपयांची रोकड असलेली बॅग मंदिरातच हरवली। मात्र रेणुका देवी संस्थानच्या सतर्क आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी ती सुरक्षित ठेवून योग्य खातरजमा केल्यानंतर भाविकाच्या स्वाधीन केली आहे। पाहूया हा विश्वास वाढवणारा रिपोर्ट। नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या नाशिकच्या सुरेश भाऊ ताटू यांची 3,30,000 रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू असलेली बॅग मंदिर परिसरात राहून गेली। कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक सुंदरसिंग पवार यांची ही बाब लक्षात येताच त्यांनी बॅग सुरक्षित ताब्यात घेत वरिष्ठांना माहिती दिली। त्यानंतर ध्वनिक्षेपणाद्वारे बॅग मालकाचा शोध घेण्यात आला। भाविक संस्थान कार्यालयात पोहोचल्यानंतर संपूर्ण शहानिशा करण्यात आली आणि पोलीस अधिकारी व विश्वस्तांच्या उपस्थितीत बॅगमधील 3,30,000 रुपयांची रोकड आणि इतर साहित्य सुरक्षितपणे परत करण्यात आले। या प्रामाणिक कार्याबद्दल भाविकांनी संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले असून रेणुका देवी संस्थानच्या सेवाभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आम्ही मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गाभाऱ्यात बसलो। गाभाऱ्यात असल्यानंतर एक 5 मिनिटे बसल्यानंतर दर्शन घेतलं आणि तिथं बॅग खाली ठेवली। खाली ठेवल्यानंतर तिथं आमच्या लक्षात नाही राहिलं। लक्षात नसल्यामुळे आम्ही खाली परशुराम मंदिराकडे दर्शनासाठी गेल्यानंतर एक 10 मिनिटांनी आलोसिंग झालं। आलोसिंग झाल्यानंतर माझा मुलगा कार्तिक म्हणून त्याच्या लक्षात आलं बाबा आपली बॅग राहील। त्याच्यानंतर आम्ही 10 मिनिटात परत वरती आलो। परत आल्यानंतर सिक्युरिटी संपर्क केला। सिक्युरिटी म्हटले की आमचा प्रोटोकॉल हे साहेब आल्यानंतर तुम्हाला बॅग तुमची परत मिळेल। त्यांनी आमची ओळख पटवली, कसे कसे पैसे ठेवलेले ते सांगितलं त्यांना, माझ्या आधार कार्डची झेरॉक्स आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं, स्वागत केलं। तुमची सिक्युरिटी खूप अलर्ट आहे, त्या गोष्टी घडल्या आमच्यासाठी चांगलीच आहे। त्यानंतर मग आता आमचे पैसे परत देत नाही, त्याच्यासाठी आमचं अभिनंदन आहे सगळ्या सिक्युरिटीचं, सगळ्या संस्थांच्या बद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद। प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यामुळेच श्रद्धा अधिक दृढ होते, याची प्रचिती माहूरच्या रेणुका देवी संस्थानने पुन्हा एकदा दिली आहे। लाखो भाविकांचा विश्वास जपणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आता सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे।